जळगाव जिल्ह्यातील बोदोळमध्ये इंधन टंचाईचे सावट दिसून येत असल्याने पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहे। गेल्या काही दिवसांपासून बोदोळ शहरासह परिसरात डिझेल आणि पेट्रोलचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला आहे। यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि वाहनधारक पुरते हवालदिल झाले आहेत। शेतकरी खूप त्रस्त झालो मी। काल मी जामनेरला गेलो होतो, डिझेल नाही मिळालं म्हणजे अच्छा, हां, मी घरून मोटरसायकलवर कॅन बनवली 5 लिटरची, ट्रॅक्टरवाल्याकडून घेतलं उसनं आणि आता इथं आलो शेतकरी मका घेऊन। हे शेतकरी त्रस्त झाले ना, नागाड्या राहिल्या, वकड्या राहिल्या, रोटर मारायचं आहे। शेतकऱ्यांना डिझेलच नाही मिळालं तर शेतकरी करणार काय? डिझेलच नाही भेटून राहिला। आता ट्रॅक्टर आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, नागरची वसरती करायसाठी माझा एक कुठून आणा डिझेल। अच्छा, आता त्याच्यासाठी ड्राम भरून घेऊन चाललो। ड्रम घेऊन घरी चालला काय करताना चालू हप्त्यानं ट्रॅक्टर काढायला कोणत्या हिशोबानं फेडू द्यायचं ट्रॅक्टर? बरोबर। 1,20,000 रुपये हप्ता आहे। डिझेल नसल्यामुळे कामं नाही, सामान असल्यामुळे मी हप्ता भरू कशामुळे? फाशी घ्यावर पाहिजे ना आता डिझेल नसल्यामुळे बोदोड़ में। अच्छा, गाड़ी चल रहे नहीं बराबर, कस्टमर ये लोगों को परेशानी हो रही है, दिक्कत आ रही है लोगों को, बहुत तकलीफ हो रही गाड़ी चलाने में। रुक रहे नहीं हफ्ते वाले, आप बोलो। और सीट भी मिल रहे नहीं है डीजल की वजह से। गाड़ियाँ 2-2 4-4 दिन लगा देना पड़ रहा है हफ्ते में। गाडी डिझेल नाही आहे, काम थांबून गेलं आहे, ट्रॅक्टर थांबून गेलं आहे। आता ही डिझेल इथं नाही आणि गावात कुठंच डिझेल उपलब्ध आहे। आजच्या कंडिशनला नाही आहे कुठं। परिस्थिती काय आहे शेतकऱ्याची? विना डिझेलचं काय कंडिशन होतं? भरपूर तकलीफ होते, त्रास होतो, वाहनं उभे ठेवावं लागतात, काम होत नाही। आज पण डिझेल नाही, मग आज तुमच्याकडे उभं राहणार आहे? आज उभे राहणार, ट्रॅक्टर शेती मशागत थांबली, बंद डिझेल पिणं चालू आहे। शहरातील बहुतांश पंपावर नो स्टॉकचे फलक झळकत असल्याने डिझेलसाठी वाहनधारकांना वणवण भडकंती करावी लागत आहे। शेतकरी आणि ट्रॅक्टरधारक अडचणीत असल्याने सध्या शेती कामांचा हंगाम सुरू असतानाच डिझेलची टंचाई निर्माण झाल्याने ट्रॅक्टरधारक आणि शेतकरी त्रस्त झालेले आहेत। डिझेल अभावी शेतीची कामे ठप्प पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी अनेक शेतकरी ड्रम घेऊन पंपावर चकरा मारत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। बहुतांश पंप बंद असताना केवळ बडगुजर पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध असल्याची माहिती मिळताच वाहनधारकांनी तेथे मोठी गर्दी केलेली आहे। पेट्रोलची स्थिती फारशी वेगळी नसून ते केवळ 1-2 पंपावरच मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहे। या इंधन टंचाईमुळे शहराच्या अर्थचक्राला ब्रेक लागलेला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी बोदोळकरांकडून होत आहे। आता आपल्याला जळगाव, भुसावळ, नाशिक, मुंबई, पुणे जाण्याची अजिबात गरज नाही, कारण आपल्या बोदवड शहरात आपण सुरू केले आहे सर्वात मोठा लॉन, तेही आपल्या बोदवडमध्ये। अग्रवाल लॉन बोदवड, पत्ता मलकापूर रोड, अग्रवाल नगर, जय मातादी, जिनिंग बोदवड। तर आपल्यासाठी सुविधा आहेत: 1 लग्न समारंभासाठी मोठा हॉल, 2 जेवणासाठी मोठा हॉल, 3 फर्निचरयुक्त 35 पेक्षा जास्त रूम्स, 15 AC रूम्स व 20 नॉन AC, अटॅच बाथरूम सुविधेसोबत, 4 सर्वात मोठे गार्डन, मुलांसाठी प्ले एरिया सोबत व फोटो सेशनसाठी उत्तम सुंदर जागा, 5 भरपूर वाहनासाठी पार्किंग सुविधा, 6 स्वच्छ आणि सुसज्ज जनरल प्रसाधनगृह सुविधा उपलब्ध। संपर्क 8668 322070, 94222 92711 93070 45705। आपल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणासाठी अग्रवाल लॉन बोदवड एक परिपूर्ण ठिकाण। बोदोळ शहरात प्रथमच सुरू झालेले अद्ययावत व प्रोफेशनल दर्शिका ब्युटी पार्लर मेकओव्हर। या ठिकाणी उपलब्ध सुविधा: ब्रायडल मेकअप, HD, 3D, साइडर मेकअप, थ्रेडिंग, हेअर स्पा, परमनंट हेअर स्ट्रेटनिंग, कॅरेटिन, हेअरस्टाईल, हेअर कटिंग, हायलाइट्स, हेअर कलरिंग, बॉडी वॅक्सिंग, बॉडी मसाज, बॉडी स्पा, बॉडी पॉलिशिंग, फेशियल, स्किन ट्रीटमेंट, मॅनिक्युअर अँड पेडिक्युअर, हेअर ट्रीटमेंट, ब्रायडल मेहंदी, या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध। दर्शिका ब्युटी पार्लर, एक वेळ अवश्य भेट द्या। संचालिका सौ रेखा निवृत्ती ढोले, पत्ता दर्शिका ब्युटी पार्लर, भुसावळ रोड, पेट्रोल पंपाच्या पुढे, बोदवड। संपर्क क्रमांक 9503 97 58 37 76 66 53 14 40।